माझ्याकडे पत्रिका बघायला येणारी मंडळी खूप रडतात, खूप रडणारी मंडळी आहेत. आयुष्यात समस्या जरूर असतात, परंतु बऱ्याच लोकांच्या खूप कटकटी ह्या त्यांच्या जीवनात असतात. खूप समस्यांनी जर्जर झालेली ही लोक असतात, परंतु कोणत्याही स्थितीमध्ये जीव देणं किंवा स्वतःला संपवणं हा मार्ग नसतो. कारण आजचा प्रॉब्लेम हा उद्या राहत नाही. तुम्ही कधी हा विचार केलाय का की तुमच्याकडे ऐक संपत्ती असली किंवा नसली, कमी असली किंवा जास्त असली, तुम्ही अगदी गरीब भिकाऱ्यापासून ते करोडपतीपर्यंत एक जबरदस्त संपत्ती आपल्याकडे आहे, जिला जपणं गरजेचं आहे, जिची काळजी घेणं गरजेचं आहे. ती संपत्ती म्हणजे आपलं शरीर. कोणत्याही वाहनांचे टायर्स वापरले की झिजतात, पण आपल्या पायाचे तळवे कधी झिजत नाहीत का हो? का नाही झिजत? कितीही चाला, काही करा, तसेच राहतात. आपल्या शरीरामध्ये 75% पाणी असतं, लाखो नसा असतात, पण शरीरातनं पाणी कधीही एक थेंब सुद्धा लीक होत नाही. कोणतीही वस्तू आधाराशिवाय उभी राहू शकत नाही, पण आपले शरीर स्वतःचा बॅलन्स सांभाळून किती वेळ उभं राहू शकतं आणि चालूही शकतं. कोणतीही बॅटरी चार्जिंग शिवाय फार काळ चालू शकत नाही, पण आपले हृदय जन्मापासून मरेपर्यंत कोणत्याही चार्जिंग शिवाय न थांबता अव्याहत धडकत असतं. कोणताही पंप मेंटेनन्स शिवाय सेवा देत नाही, कधीतरी बंद पडतो, पण आपल्या शरीरातला पंप हा कोणत्याही मेंटेनन्स शिवाय अहोरात्र सुरू राहतो आणि शरीरभर कायम रक्तसंचार सुरू ठेवतो. जगातला कोणत्याही अत्याधुनिक कॅमेऱ्याच्या मेगापिक्सेलला ही सीमा आहे, पण आपले डोळे हजारो मेगापिक्सेलच्या अत्युच्च गुणवत्तेने प्रत्येक दृश्य आपल्या कॅमेऱ्यात कैद करून आपले मेमरी सेव्ह करू शकतात. कोणतीही प्रयोगशाळा सर्व चवींची टेस्ट करू शकत नाही, पण आपली जीभ कोणत्याही उपकरणाशिवाय हजारो चवींची चव अगदी अचूक ओळखू शकते. सगळ्यात ऍडव्हान्स सेन्सरला ही सीमा असते, पण आपली त्वचा ही प्रत्येक सूक्ष्मातली सूक्ष्म संवेदना किंवा स्पर्श अगदी सहज जाणून देते. कोणतेही यंत्र सर्व प्रकारचे ध्वनी निर्माण करू शकत नाहीत, पण आपल्या कंठातून हजारो फ्रिक्वेन्सी ध्वनी सहज निर्माण होऊ शकतात. कोणतेही अत्याधुनिक डिव्हाइस सर्व प्रकारचे ध्वनी डिकोड करू शकत नाही, पण आपले कान प्रत्येक ध्वनीचा अर्थ समजून सहज डिकोड करू शकतात. परमेश्वराने आपल्याला या अमूल्य बाबी विनामूल्य दिल्या, त्यासाठी भगवंताचे आपण आभार मानायला हवेत. आणि त्यामुळे भगवंताकडे कोणतीही तक्रार न करता किंवा त्याला आपल्या जी नाही याची तक्रार करण्याचा आपल्याला अधिकार नाही आहे, तो फक्त कृतज्ञता व्यक्त करण्याचा अधिकार. म्हणून त्या गणपती बाप्पाचे, तुमच्या इष्टदेवतेचे, त्या परमेश्वराचे मनापासून आभार माना की तुमच्याकडे ऐहिक संपत्ती पदप्रतिष्ठा नसली तरी एवढी प्रचंड मोठी संपत्ती तुम्ही घेऊन वावरताय. ही फुकट मिळालेली संपत्ती तुमच्यासाठी परमेश्वराने विनामूल्य दिली आहे. आणि म्हणून परमेश्वरावरती माझं हे काम होत नाही, माझं ते काम होत नाही, मला देवाने सुखी ठेवलं नाही असं कधीही म्हणू नका. कारण तुम्हाला करोडो रुपये दिले आणि तुमचे 2 डोळे काढून घेतले, जर तुम्हाला चालणार नाहीत, त्याच पद्धतीने परमेश्वराने तुमच्यावरती केलेले उपकार हे कधीही फिटणारे नाहीत. पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला नमस्कार.